प्रथमतः आम्ही सर्व संघटनेच्या वतीनं तुमचं इथं सर्वांचं स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमाच्या आणि प्रेस नोटच्या संदर्भात आज इथं उपस्थित जवळजवळ आमच्या 5 ते 6 संघटना ज्या सातत्याने शेतकऱ्यांच्या विषयी आणि साखर कारखानदारी असू दे किंवा शेतकऱ्यांच्या दराविषयी असू दे सातत्याने रस्त्यावरचे लढाई लढत आलेले आमच्या संघटनेचे आणि कोल्हापूरचे ज्येष्ठ माननीय भगवान काटे सर्व पत्रकार मंडळी आपण हजर झाला आणि शेतकऱ्यांच्या अत्यंत निकडीच्या प्रश्नांबाबत आपल्याला जे काही करायचं आहे जे माणिक पाटील साहेबांनी चालू केलंय कार्यक्रम तो अगोदर जाहीर केला आहे. त्यामुळे आता त्यांनी अगोदरच त्यांनी सांगितलं की मी उपोषणला बसणार आहे. त्यामुळं ते एवढं मोठं व्यापक अन्नत्याग करण्यासाठी माणसं शेतकरी तयार व्हायला लागले. आणि मी पहिल्यांदा सांगतो की आजचं हे जे आजचे पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत किंवा जे माणिक पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळी इथं आलोय. आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात इथं आलोय. आमच्या संघटना त्यांच्या पाठीशी आहे. साखर कारखानदारी आणि शेतकरी या संदर्भात अन्नत्याग आंदोलन करत आहे. ते अन्नत्याग आंदोलन बेमुदत स्वरूपाचं असणार आहे. त्याचा उद्देश एकच आहे की सध्या शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चावर मिळणारी FRP ही फारच कमी आहे. ती आता 3600 रुपये ती आम्हाला 3650 रुपये ती आम्हाला 8500 मिळावी. आणि ही मिळण्यासाठी जे साखर कारखानदार आहेत त्यांनाही इतकी रक्कम वाढीव रक्कम देण्यासाठी त्यांची जी साखरेची MSP आहे किंवा इतर जे पदार्थ आहेत त्यांना त्यांचे भाव वाढवून मिळावे ही आमची अपेक्षा आहे. यासाठी शासनाचं लक्ष वेधावं. काही आमच्या मागण्या आहेत त्यांच्याकडे शासनानं लक्ष वेधावं आणि त्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी मी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत आहे. ओके चला.